राज्यामधली परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या घटक पक्षांकडे करेल असं कळतंय। निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील। निलेश, बरीच खलबत सुरू आहेत राष्ट्रवादीची लोकसभेच्या निकालानंतर, काय प्रमुख मागणी बैठकीतनं समोर आली आहे? यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक सुरू आहेत। राष्ट्रवादीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यापुढे आता प्रामुख्यानं मंत्र्यांकडून एक महत्त्वाची मागणी करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर येते। यामध्ये प्रामुख्यानं राज्यामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्याला कुठेतरी पक्षांतर्गत जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, यांना देखील खुश ठेवणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं आता राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो केला गेला पाहिजे। कार्यकर्त्यांना, पक्षातल्या आमदारांना, नेत्यांना जर स्थिर ठेवायचं असेल तर मंत्रिमंडळ विस्तार असेल, यासोबतच महामंडळांचं वाटप असेल, अशा गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। खरं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होऊन 1 वर्ष झालेलं आहे, मात्र मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे तो कुठेतरी अजूनही पूर्ण झालेला नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला अजूनही एक कॅबिनेट मंत्रीपद आहे, याच सोबतीला राज्यमंत्रीपद दिलं जावं अशी देखील मागणी आहे। 2 दिवसांपूर्वीच एक माहिती समोर आली होती की आता संदीपान भुमरे जे मंत्री होते त्यांची जागा खाली झाली आणि त्या ठिकाणी लवकरच शपथविधी होणार आहे। तर तोच शपथविधी येत्या 15 दिवसांच्या आतमध्ये घ्या आणि त्या सोबतीला इतर जे राज्यमंत्री पदाची जी नावं आहेत, राज्यमंत्री पदं देणं बाकी आहेत, ते देखील पूर्ण करा अशा पद्धतीची प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागणी करण्यात येणार आहेत। येत्या 15 दिवसातच मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशा पद्धतीची एक ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली घटक पक्ष असणाऱ्या भाजपकडे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे करताना पाहायला मिळणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता याबाबतीत काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिथं खासदारांची बैठक होते, या देखील विषयांवर चर्चा होईल। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत, दिल्लीत वरिष्ठांकडून त्यांना कारण मीमांसा ज्यावेळेस विचारली जाईल त्यावेळेस ह्या देखील गोष्टी प्रामुख्याने आता खलबत करत आहेत आणि प्रत्येक पक्षाकडनं वेगवेगळ्या मागण्या पुढे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधानसभेच्या आधी कोणते महत्त्वाचे बदल सरकारमध्ये होतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं। निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। बघा नीट,